नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा, संयुक्त पूर्वपरीक्षा किंवा इतर आयोगाच्या ज्या काही एक्झाम असतील सगळ्या एक्झाम पोस्टपोन झालेल्या आहेत. पण एक्झाम जरी पोस्टपोन झाला तरी आपल्याला आपला अभ्यास पोस्टपोन नाही करायचा आहे, जेणेकरून ही जी काही संधी आपल्याला मिळाली त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. तर जे विद्यार्थी राज्यसेवा पूर्वपरीक्षा देतात त्यांच्यासाठी तरी हा अटेम्प्ट म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. कारण का आपल्याला माहित आहे की 2025 पासून आपला रिटर्न पॅटर्न लागू होतोय. चला, तर आपल्याला माहित आहे की 25 पासून आपला रिटर्न पॅटर्न लागू होतोय. सो हा एक आपला लास्ट अटेम्प्ट आहे. तर या लास्ट अटेम्प्टसाठी आपली जी प्रिपरेशन आहे ती खूप चांगली असायला हवी. त्याच्यासाठीच आपण केसागर पब्लिकेशनच्या या यूट्यूब चॅनलवरती मोफत लेक्चर सिरीज देत आहोत, जी की तुम्हाला तुमच्या प्रिलियमसाठी खूप महत्त्वाची आहे आणि तुम्हाला डेफिनेटली याचा फायदाही होईल. तर आतापर्यंत आपण जिओग्राफीचे काही सेशन कंडक्ट केलेले आहेत, हिस्ट्री मॅरेथॉन सेशन आपण कंडक्ट केलेले आहेत, पॉलिटी एक रेकॉर्डेड सेशन तुम्हाला कंबाईन आणि राज्यसेवा दोन्हीसाठी मिळत आहे. पण आजचं जे सेशन आहे ते स्पेसिफिक जे राज्यसेवा देत आहेत, तर आपण इथे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघतोय, जेणेकरून जो तुमचा 24चा पेपर असेल तो कसा असेल याची आयडिया तुम्हाला येईल. ठीक आहे, ओके. तर बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कलेक्ट करणं, त्याचं ॲनालिसिस करणं हे काम थोडंसं किचकट आहे. बऱ्याच नवीन विद्यार्थ्यांना ही कामं जमत पण नाहीत. सो तुम्ही काय करू शकता, आपल्या वेबसाईटवरती जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला स्टेट सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झामसाठी कॉम्प्रिहेन्सिव्हमध्ये जावा. कॉम्प्रिहेन्सिव्हमध्ये तुम्हाला आपला ठोकळा मिळेल. या ठोकळ्यामध्ये तुम्ही रिव्हिजनसाठी तुम्ही हा ठोकळा वापरू शकता. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पुस्तक ज्याच्यातून मी आज लेक्चर कंडक्ट करणार आहे ते म्हणजे घटकनिहाय विश्लेषणात्मक स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह 2013 ते 2023. म्हणजे 2013 पासून ते 2023 पर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपर तुम्हाला एकाच पुस्तकामध्ये मिळत आहेत. आणि मेन म्हणजे इथं असं नाहीये की बाबा टिकमार्क करून तुम्ही पुढे जाता, इथं तुम्हाला स्पष्टीकरण पण मिळत आहे. ठीक आहे, विश्लेषणात्मक स्पष्टीकरण म्हटलेलं आहे. तर पुस्तक तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. कारण का माहितीये की आयोगाचा ट्रेंड बदलतोय, बरोबर आहे. मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन विचारले जातात, पण त्या क्वेश्चनचा सोर्स आपल्याला कोणी सांगत नाही की हा क्वेश्चन कोणत्या पुस्तकामधून विचारलाय किंवा कोणत्या रेफरन्स बुकमधून विचारलाय. तर आपल्याला ती रेफरन्स बुक कोणी सांगत नाही. तर या पुस्तकामध्ये तुम्हाला पुस्तक प्लस त्या पुस्तकाचा पेज नंबर पण दिलेला आहे की कुठून तो क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. ठीक आहे, ओके. तर हे पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल. घटनात्मक विश्लेषणात्मक स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह. सोबतच तुम्हाला Amazon फ्लिपकार्टवरती ही पुस्तक मिळू शकतं, किंवा जर तुम्ही पुण्यात असाल तर आपल्या बुक हाऊसला जाऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता. ठीक आहे, ओके. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन पेपर प्रिंट आउट काढणं, मग त्याचे उत्तरं शोधणं, मग ॲन्सर की मोबाईलमध्ये पाहणं, याच्यामध्ये फार वेळ जातो. सो एक पुस्तक घेतलं तर आपले 2013 पासून 23 पर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपर इथं कव्हर होतात. ठीक आहे, ओके. चला, तर इथे काही सिलेक्टेड क्वेश्चन पेपर्स मी घेते. मी तर आज तुम्हाला इथं 2019चा क्वेश्चन पेपर घेते आणि त्याच्यानंतर आपण 20, 21, 22 आणि 23चे क्वेश्चन पेपर घेऊया. ठीक आहे, ओके. चला, तर हा आहे आपला 2019चा क्वेश्चन पेपर. महाराष्ट्र आणि भारत राज्य संस्था व प्रशासन, संविधान व राजकीय व्यवस्था, पंचायती राज, सार्वजनिक धोरण, हक्काशी संबंधित मुद्दे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर 2019ला तुम्हाला पहिला क्वेश्चन काय होता बघा. पहिला क्वेश्चन तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य कायदा. लक्षात घ्या, इंडियन पॉलिटी जेव्हा बुक तुम्ही ओपन करता तेव्हा घटनात्मक पार्श्वभूमी पहिलाच टॉपिक आहे तुमचा. तिथं तुम्हाला कंपनीच्या राजवटीच्या काळातले 4 कायदे आणि काय म्हणतात त्यांना, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातले 4 कायदे, असे टोटल 8 कायदे तुम्हाला करावे लागतात. त्याच्यावरती तुम्हाला डेफिनेटली क्वेश्चन असतो. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वर्षी क्वेश्चन विचारतील, अल्टरनेट इयर्स पण विचारू शकतात. तर इथं 2019ला तुम्हाला क्वेश्चन विचारला होता की भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण व्यवस्थित समजून घ्या. तर इथं तुम्हाला 47च्या कायद्यावरती क्वेश्चन विचारलाय. ठीक आहे, असंच तुम्हाला मॉर्ले मिंटो कायद्यावरती क्वेश्चन विचारू शकतात, मॉन्टेग्यू चेम्सफोर्डवरती क्वेश्चन विचारू शकतात, किंवा इतर जे कायदे आहेत त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारले
जाऊ शकतात. आता इथं तुम्हाला काय म्हटलंय बघा, 47चा कायदा तुम्हाला विचारलाय. नेहमी राज्यसेवेची एक्झाम देणारे विद्यार्थी जर तुम्ही क्वेश्चनच खूप घाईघाईमध्ये वाचला तर पुढे तुम्हाला कितीही म्हणजे तुम्ही रिव्हिजन केलेली असू दे, अभ्यास केलेली असू दे, तुम्हाला सगळं माहिती असू द्या तरी सुद्धा कन्फ्युजन होतं. त्याच्यासाठी काय करायचंय, क्वेश्चन खूप चांगला वाचायचा आहे. आता या क्वेश्चन मध्ये काय दिले बघा, इथपर्यंत तुम्ही क्वेश्चनचा पाठ करा की अरे हा क्वेश्चन 1947च्या कायद्याबद्दल आहे, बरोबर. त्याच्यानंतर काय म्हटले बघा, आता या कायद्यामुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये जो बदल झालेला आहे ना, म्हणजे जेव्हा तुम्ही थेरी वाचत होतात ना तेव्हा तुम्हाला माहित पाहिजे होतं की हा 1947चा जो कायदा आहे हा कायदा संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल करतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर इथं तुम्हाला या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची विधाने दिलेली आहेत आणि तीच विधानं आपल्याला इथं विचारात घ्यायची आहेत. लक्षात घ्या, ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, पहिलं सेंटेन्स आहे संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. ओके. सेकंड सेंटेन्स आहे संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. त्याच्यानंतर तुम्हाला दिले जेव्हा संविधान सभा विधिमंडळात संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेने 299 पर्यंत कमी झाली. तर 1947च्या कायद्याने नक्की काय काय घडलं हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे आणि तेच आपल्याला इथं बघायचं आहे. ठीक आहे, बघा. तर आता इथं जर आपण बघितलं की संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. ठीक आहे, ओके. आपण कन्सिडर करूया की तुम्हाला हे एकच विधान माहित आहे, तुम्हाला हे एकच विधान माहित आहे असं आपण इथं कन्सिडर करूया. ठीक आहे, ओके. मग आता इथं आपल्याला हा ऑप्शन फक्त इलिमिनेट होतो कारण एक तर तुम्हाला पाहिजे त्या ऑप्शन मध्ये, हा ऑप्शन तर इलिमिनेट नाही होणार, हाही इलिमिनेट नाही होणार आणि हाही इलिमिनेट नाही होणार. ठीक आहे, ओके. संविधान सभा जेव्हा पूर्ण सार्वभौम संस्था बनते तेव्हा पहिली भारताची संसद बनली असा गेस तुम्ही करू शकता. कारण इथं लॉजिक तुमचं डेव्हलप होणं फार महत्त्वाचं आहे. लॉजिक कधी डेव्हलप होत असतं जेव्हा तुम्ही थेरीचा अभ्यास खूप चांगला करता. तर संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. ठीक आहे, ओके. आता इथं दुसरं सेंटेन्स पण आपल्याला पाहिजे, हा ऑप्शन गेला. आता दोन ऑप्शन फक्त आपल्या समोर आहेत. ठीक आहे, ओके. आता फक्त तुम्हाला तिसरा आणि चौथ्या सेंटेन्स मध्ये आहे कन्फ्युजन. तर जेव्हा संविधान सभा विधिमंडळात संस्था म्हणून भरत असे, ठीक आहे, तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र प्रसाद असत. हे बरोबर आहे का बघा. जी.व्ही. मावळणकर आणि राजेंद्र प्रसाद या दोन्ही बद्दल तुम्हाला क्वेश्चन इथं विचारलेला आहे आणि संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेत 299 पर्यंत कमी झाली. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे सेंटेन्स आपल्याला इथपर्यंत समजले. तर आता इथं तुमचा पॉइंट कुठला आहे की राजेंद्र प्रसाद अध्यक्षस्थानी होते का नव्हते ते बघूया आपण. इथं तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळतं पुस्तकामध्ये, बघा, स्पष्टीकरण सुद्धा मिळतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हे जे पुस्तक आहे हे पुस्तक आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. घटना समितीचं कामकाज, बघा, घटना समितीचं कामकाज. तर 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीचं पहिलं अधिवेशन, जसं आपल्याला INCची अधिवेशनं विचारतात तसंच घटना समितीची सुद्धा अधिवेशनं विचारली जातात. डेट विचारली जाते, अध्यक्ष वगैरे सगळं विचारलं जातं. ठीक आहे, ओके. तर दिल्लीला पहिलं अधिवेशन संपन्न झालं होतं. या समितीमध्ये काय झालं होतं बघा, राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक नेत्यांचा समावेश होता. काँग्रेसचे पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, खान अब्दुल गफ्फार खान, मौलाना अबुल कलाम आझाद, चक्रवर्ती राजगोपालाचारी, पंडित गोविंद वल्लभ पंत, BG खेर, कन्हैयालाल मुंशी, रफी अहमद किडवाई, TT कृष्णमाचारी यांची नावं मी का वाचून दाखवते ते लक्षात घ्या. पुरुषोत्तम दास टंडन. मुस्लिम लीगचे कोण होते बघा, इथं तुमचा पॉइंट लक्षात आला पाहिजे. मुस्लिम लीगचे होते लियाकत अली खान, जाफरुल्ला खान, सर फिरोज शाह खान नूर, सुरावर्दी हे प्रमुख नेते होते. ठीक आहे, ओके. आता तुम्हाला इथं अपक्ष सुद्धा विचारले जातात बघा. काँग्रेसचे विचारतील, लीगचे विचारतील, अपक्ष पण विचारतील. अपक्ष मध्ये कोण होता आपल्याला फक्त आंबेडकर साहेब लक्षात राहतात, पण राधाकृष्णन, गोपालस्वामी अय्यंगार, MR जयकर, हृदयनाथ कुंजरू, KT शाह, मीनू मसानी. अपक्ष किती होते तेही तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावरतीही तुम्हाला पुढे जाऊन क्वेश्चन विचारू शकतात. ठीक आहे, ओके. लीगने काय केलं बघा, स्वतंत्र पाकिस्तानची मागणी पुढे करून घटना समितीच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. मुस्लिम लीगनं घटना समितीच्या कामकाजावर बहिष्कार टाकला हे आपल्याला माहित असतं, बरोबर. पण रिझन पण माहित पाहिजे की का बहिष्कार टाकला, रिझन कोणतं पुढे केलं. आणि या अधिवेशनास फक्त 211 सदस्य उपस्थित होते.
घटना समितीचं जे पहिलं अधिवेशन होतं त्याला फक्त 211 सदस्य उपस्थित होते. हे तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ओके. फ्रान्समध्ये प्रचलित असलेल्या प्रथेचं अनुकरण करून वयोवृद्ध नेते सच्चिदानंद सिन्हा यांची घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. लक्षात ठेवा, कोण होते हंगामी अध्यक्ष? सच्चिदानंद सिन्हा. परमनंट अध्यक्ष कोण होते तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर काय झालं बघा, 11 डिसेंबर 1946 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून तर एच.सी. मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. हेही लक्षात ठेवा. सर बी.एन. राव यांच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे. घटना समितीचे सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. वन लाइनर क्वेश्चन तुम्हाला कंबाईनच्या एक्झाम मध्ये विचारलेले आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि या ठरावाद्वारे भारतीय घटनेची मूलभूत तत्वे व भारतीय घटनेची संरचना यांचे दिग्दर्शन केलं गेलं. हेही पॉईंट तुम्हाला पुढे जाऊन विचारले जाऊ शकतात. सुरुवातीला संस्थानांचे प्रतिनिधी घटना समितीपासून अलिप्त होते. देशाची फाळणी प्रस्तावित करणारी 3 जून 1947 ची माउंट बॅटन योजना जेव्हा मान्य केली ना, त्याच्यानंतरच सगळ्या संस्थानांचे प्रतिनिधी घटना समितीमध्ये सहभागी झाले. बघा, संस्थानांचा जो विषय आहे ना, की आधी का अलिप्त होते, नंतर का इन्क्लूड झाले. अलिप्त होण्याचं रिझन पण माहित पाहिजे, नंतर इन्क्लूड होण्याचं रिझन पण आपल्याला इथं माहित असायला हवे. ठीक आहे. आणि लीगच्या भारतीय प्रदेशामधल्या प्रतिनिधींनी सुद्धा काय केलं, घटना समितीमध्ये प्रवेश केला. आता हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन तुम्हाला इतक्या चांगल्या पद्धतीने इथे एक्सप्लेन करून दिलाय की जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला याच्यावरती कुठलाही क्वेश्चन येऊ द्या, तुम्हाला तो क्वेश्चन करेक्ट करता आलाच पाहिजे. ठीक आहे, ओके. तर म्हणून तुम्हाला पुस्तकाचं बेनिफिट खूप आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे, रेफरन्स बुक पण तुम्हाला पुढे मिळून जाईल. चला बघा, 47च्या भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार घटना समितीला प्राप्त झाला होता सार्वभौम दर्जा. हे सेंटेन्स परीक्षेमध्ये विचारले आपल्याला, बरोबर. आपल्यासाठी घटना सार्वभौमचा अर्थ सांगा मला. जेव्हा तुम्ही प्रिॲम्बल टॉपिक वाचता की नाही, तेव्हा त्या प्रिॲम्बल टॉपिक मध्ये तुम्हाला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या सगळ्या संज्ञांचे अर्थ मिळतात, बरोबर. ब्रिटिश संसदेने भारतासाठी संमत केलेला कोणताही कायदा रद्द करण्यास वा अशा कोणत्याही कायद्यात सुधारणा किंवा बदल घडवून आणण्यास घटना समिती काय झाली होती, सक्षम झाली होती. हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, हा जो 47चा कायदा आहे ना, तर या 47च्या भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार भारताच्या घटना समितीसच इथे च लागलेला आहे, भारताच्या विधिमंडळाचाही दर्जा प्राप्त झाला होता. म्हणजे 19ला तुम्हाला सार्वभौम दर्जाबद्दल विचारलं, पुढे तुम्हाला या विधिमंडळाच्या दर्जाबद्दल सुद्धा विचारलं जाऊ शकतं. एकाच वेळी घटना समिती या नात्याने भारताची राज्यघटना तयार करणार होती, तर भारताचं विधिमंडळ या नात्याने काय करणार होती, देशासाठी, एक मिनिट थांबा, अन्य कायदे सुद्धा संमत करू शकणार होती. ठीक आहे. याच्यावरती पुढे जाऊन जर क्वेश्चन बनला तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको, कारण का आपण हे कंटेंट इथंच कव्हर करत आहोत. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, ही समिती व प्रतिनिधी मंडळ जेव्हा घटना समिती म्हणून मान्य करीत असे, तेव्हा बघा घटना समिती म्हणून कार्य करत होती तेव्हा कोण होते, राजेंद्र प्रसाद, बरोबर. आणि विधिमंडळ म्हणून कार्य करत होती तेव्हा गणेश वासुदेव बावळणकर. याच्यावरतीच आपल्याला सेंटेन्स आहे, बरोबर. अशा रीतीने या समितीने भारताची राज्यघटना तयार होऊन ती स्वीकृत पण केली, संमत पण केली आणि 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत त्यांनी दुहेरी नात्याने कार्य पार पाडले. कधीपर्यंत? 26 नोव्हेंबर 1919 पर्यंत काय केलं, दुहेरी नात्याने इथं कार्य पार पाडलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. आता याच्या काळामध्ये काय झालं, या दरम्यानच्या काळामध्ये देशाची फाळणी झाली. पूर्व बंगाल, पश्चिम पंजाब, सिंध, बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत, आसाममधील सिलेट जिल्हा पाकिस्तानात गेला, बरोबर. आता इथं 389 वरून 299 पर्यंत संख्या का कमी झाली हे तुम्हाला इथं क्लिअर करून सांगितलेलं आहे. ठीक आहे, ओके. हेही कॅल्क्युलेशन आपल्याला माहित असायला हवं. आता तर ठीक आहे, 2025 मध्ये तर तुम्हाला हे सगळं लिहून काढायचं आहे जर तुम्हाला क्वेश्चन आला याच्यावरती तर. ओके. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेचा मसुदा जेव्हा भारतीय जनतेने स्वतःसाठी स्वीकृत केला, लक्षात घ्या, तर हा मसुदा जनतेपुढे मतदानासाठी ठेवला होता का, ठेवला नव्हता का, बरेच क्वेश्चन आहेत जे तुम्हाला वारंवार रिपीट होतात, आयोगाकडून विचारले पण जातात. ठीक आहे.
तेव्हा त्या दिवशी उपस्थित असलेल्या 284 घटना समिती सदस्यांनी काय केलं, किती सदस्यांनी 284 हेही लक्षात ठेवा, त्याच्यावरती सिग्नेचर केलेले आहेत. हा क्वेश्चन तुम्हाला किंवा हा सगळा संदर्भ तुम्हाला मिळतो राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 2 भारतीय राज्यघटना आणि राजकारण के सगर पब्लिकेशन 6वी आवृत्ती पेज नंबर 14-15. आता तुम्ही म्हणाल की मॅडम मग मेन्सची पुस्तकं मी कशी वापरायची आताच? बघा, विद्यार्थी प्रिलियम प्लस मेन्स असा अभ्यास करतात, तुम्हीही केला पाहिजे, जेणेकरून मेन्स क्रॅक झाली किंवा मेन्सचा स्कोर तुमचा चांगला आला की लगेच तुमची प्रिलियमचा मेन्सची तयारी तुमची असली पाहिजे. तर हा होता 2019ला विचारलेला फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आपण कंटिन्यू करूया, जस्ट एक मिनिट. चला, तर 2019चा आपण सेकंड क्वेश्चन बघत होतो. क्वेश्चन काय आहे बघा, क्वेश्चन तुम्हाला विचारलाय 1978च्या 44व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे. तर 44 आणि 42वी घटना दुरुस्ती जी आहे ती आयोगाकडून वारंवार विचारली जाते. तर इथं तुम्हाला 44व्या घटना दुरुस्तीबद्दल क्वेश्चन आहे की 44व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही असं म्हटलंय. ठीक आहे, म्हणजे 44व्या घटना दुरुस्तीमध्ये जितक्या काही तरतुदी आहेत सगळ्या तरतुदी आपल्याला इथे काय करायच्या आहेत, कव्हर करायच्या आहेत. ठीक आहे, ओके. चला, क्वेश्चन मध्ये काय विचारले बघूया आपण की कॅबिनेटच्या लेखी शिफारशीशिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकणार नाही. नेहमी शेवटी काय शब्द दिले ते बघत चला पॉलिटीचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना. अंतर्गत अशांतता या ऐवजी सशस्त्र बंडाळी. आता इथं काय करतात माहिती का, जिथं तुम्हाला अंतर्गत अशांतता शब्द दिलाय की नाही तिथं सशस्त्र बंडाळी देतात आणि जिथं सशस्त्र बंडाळी दिलाय तिथं अंतर्गत अशांतता देतात. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचे, हे दोन वर्ड्स जे आहेत ना, हे दोन वर्ड्स फक्त व्यवस्थित वाचायचे आहेत. आता इथं काय म्हटलंय त्यांनी, अंतर्गत अशांतता या ऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्द प्रयोग करण्यात आला. कधी? 44व्या घटना दुरुस्तीमध्ये. पण तुम्हाला काय विचारलंय, केलेली नाही असं विचारलंय. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, आर्टिकल 19 खाली असलेले 6 मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध अथवा परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येतील. सशस्त्र बंडाळीच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येणार नाहीत. खूप चांगला क्वेश्चन आहे, फक्त तुम्हाला व्यवस्थित हा क्वेश्चन वाचायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघा, जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने, बघा, संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर चौथं सेंटेन्स जे आहे ना, ही तरतूद 44व्या घटना दुरुस्तीनं केलेली नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, चौथी जी तरतूद आहे ही तरतूद केलेली नाही. वरची तरतूद बघा, कॅबिनेटच्या लेखी शिफारशीशिवाय राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकणार नाही, ही तरतूद 44व्या घटना दुरुस्तीमध्ये आहे. अंतर्गत अशांतता याच्या ऐवजी सशस्त्र बंडाळी शब्द प्रयोग करण्यात आला. आर्टिकल 19 6 मूलभूत अधिकार, केवळ म्हटलंय, केवळ, फक्त, असे शब्द व्यवस्थित वाचत चला. 6 मूलभूत अधिकार केवळ युद्ध किंवा इतर रिझन आहेत बघा, जर परकीय आक्रमण, युद्ध या कारणास्तव जर आणीबाणी घोषित करण्यात आली असेल तरच काय होतं, 19च्या खाली असलेले 6 हक्क निलंबित करता येतात. अदरवाईज जर सशस्त्र बंडाळी कारणास्तव घोषित करण्यात आली असेल आणीबाणी तर हे 6 हक्क निलंबित करता येणार नाही. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर आपण बघूया 44वी घटना दुरुस्ती अधिनियम 1978. 42वी घटना दुरुस्ती जी झाली होती त्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. 42व्या घटना दुरुस्तीमध्ये बरेच चेंजेस करण्यात आले होते, पण त्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी पण घडल्या होत्या ज्या 44व्या घटना दुरुस्तीने काय करण्यात आलेल्या आहेत, करेक्ट करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, ओके. तर 44वी घटना दुरुस्ती अधिनियम 1978. तर इथे बघा 42व्या घटना दुरुस्तीमधील जो वादग्रस्त भाग होता दूर करणं हाच या 44व्या घटना दुरुस्तीचा उद्देश होता. म्हणजे एखादी घटना दुरुस्ती होते तर ती का होते त्याचा उद्देश असतो, बरोबर. सेम तसंच आहे 44वी घटना दुरुस्ती का झाली तर 42व्या घटना दुरुस्तीमध्ये जो काही वादग्रस्त भाग होता तो दूर करणं हा उद्देश होता. म्हणजे
43वी घटना दुरुस्ती झाली होती का? झाली होती, पण त्याच्यामध्ये हे कार्य अपुरं राहिलेलं होतं, बरोबर. म्हणून काय झालं, 44वी घटना दुरुस्ती इथं करण्यात आली. आता याच्यामध्ये बघा, खूप चांगला क्वेश्चन आहे. तुम्हाला 44व्या घटना दुरुस्तीबद्दल जर क्वेश्चन विचारला आणि जर क्वेश्चन तुम्हाला आर्टिकल बद्दल विचारला की 44व्या घटना दुरुस्तीने खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये बदल करण्यात आला किंवा कोणत्या कलमामध्ये सुधारणा करण्यात आली, तर कलम 74व्या कलमामध्ये थोडी सुधारणा करण्यात आली. मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असेल अशी तरतूद 42व्या घटना दुरुस्तीने केली होती. त्याच्यामध्ये काय केला, बदल केला आणि राष्ट्रपती त्या सल्ल्यासंबंधी फेरविचार करण्यास एक वेळ मंत्रिमंडळास सांगू शकतील. तथापि फेरविचारानंतर मात्र जो सल्ला असेल तो बंधनकारक राहील. पण त्यांना तिथं एक वेळ चान्स तर दिलेला आहे की बाबा तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो फेरविचार करून बघा असं सांगण्यासाठी. ठीक आहे, ओके. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. लक्षात ठेवा, हे सगळे पॉइंट्स खूप महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट बघा, आणीबाणीच्या संबंधी तरतुदी. 44व्या घटना दुरुस्तीबद्दल आपण बघतोय. तर ही जी घटना दुरुस्ती आहे, या घटना दुरुस्तीने घटनेतील आणीबाणी विषयक तरतुदीमध्ये खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने आणीबाणी विषयक तरतुदीमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले? ऑप्शन असेल 42, 44, 43, 24 जे काय असतील ते असतील. तर जी 44वी घटना दुरुस्ती आहे, या घटना दुरुस्तीने आणीबाणी विषयक तरतुदी ज्या आहेत ना त्याच्यामध्ये काय केलं, महत्त्वाचे बदल इथं करण्यात आले. ठीक आहे. भविष्यकाळात या तरतुदींचा कार्यकारी मंडळाने आपल्या फायद्यासाठी गैरवापर करू नये हा याचा उद्देश होता. घटनेच्या 352व्या कलमामध्ये अंतर्गत अशांतता, बघा कलम 352 पण लक्षात ठेवा, सशस्त्र उठाव असा बदल करण्यात आला, पण उठावच्या ठिकाणी बंडाळी हा शब्द वापरला जाऊ शकतो. म्हणजे इथं तुम्हाला काय दिलेलं आहे की युद्ध, बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र उठाव याच्यामुळे भारताची किंवा भारताच्या एखाद्या भागाची सुरक्षितता धोक्यात आली तरच 352 कलमान्वये काय केलं जाईल, आणीबाणीची घोषणा करता येईल. व्यवस्थित लक्षात ठेवा, कधी घोषणा करता येईल, युद्ध, बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र उठाव, कलम 352. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, घटनेचं जे 352 कलम आहे ना, जर या 352 कलमान्वये आणीबाणीची घोषणा करायची असेल तर केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रपतींना त्या संबंधी कसा सल्ला दिला पाहिजे, लिखित स्वरूपात सल्ला देणं काय आहे इथं आवश्यक आहे, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आपण बघत आहोत 44व्या घटना दुरुस्तीबद्दल. नेक्स्ट बघा, राष्ट्रपतींनी आणीबाणी जाहीर करण्याविषयी केलेली जी घोषणा आहे त्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी किती महिन्याच्या आत, 1 महिन्याच्या आत काय केलं पाहिजे, मान्यता दिली पाहिजे. असे पॉइंट्स तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात. आणि जर नाही दिली तर काय होतं बघा, ही मान्यता संसदेच्या दोन्ही सभागृहांनी प्रत्येक सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त आणि उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सभासदांच्या 2/3 बहुमताने दिली पाहिजे, अशी इथं व्यवस्था करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, ओके. तर 1 महिना, 2/3 हे 2 पॉइंट्स तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, संसदेच्या मान्यतेनंतर आणीबाणीच्या परिस्थितीचा कालावधी किती, 6 महिने इतका राहील. लक्षात घ्या. त्याच्यानंतर प्रत्येक 6 महिन्यांनी काय होईल, प्रत्येक 6 महिन्यांनी संसद त्या कालावधीत वाढ करू शकेल. तथापि त्याकरता संसदेच्या दोन्ही सभागृहांनी या वाढीला वरील प्रमाणे मान्यता देणं इथं आवश्यक असेल, अशी तरतूद करण्यात आली. वरील प्रमाणे म्हणजे कशी, दोन्ही सभागृहांनी प्रत्येक सभागृह एकूण सभासद निम्म्यापेक्षा जास्त 2/3. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, आणीबाणीच्या परिस्थिती संबंधी या घटना दुरुस्तीने आणखी एक महत्त्वपूर्ण तरतूद केली. काय तरतूद केली बघा, आणीबाणीची परिस्थिती संपुष्टात आणण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे अशी मागणी लोकसभेच्या किती, 1 ठीक आहे, लक्षात घ्या, 1 इतक्या सभासदांनी केली. तर त्याबाबतची सूचना मिळाल्यापासून राष्ट्रपती असतील किंवा लोकसभेचे सभापती असतील यांना काय आहे, 14 दिवसांच्या आत अधिवेशन बोलवावे लागते. ठीक आहे. आता इथे लक्षात काय ठेवायचंय बघा, 1 हा मुद्दा लक्षात ठेवा, 14 दिवसाच्या आत लक्षात ठेवा. आणि हे जे अधिवेशन आहे या अधिवेशनात लोकसभेने काय करायचं आहे, जे उपस्थित राहून मतदान करणारे सभासद आहेत ना यांच्या बहुमताने म्हटलंय आणीबाणीची परिस्थिती चालू ठेवण्यास जर नकार दिला, लक्षात घ्या, तर काय होतं, ही परिस्थिती संपुष्टात आणली जाते.
आतापर्यंत या परिस्थिती संपुष्टात आणण्यावर आयोगाने कधी क्वेश्चन विचारलेले नाहीत, पण पुढे जाऊन क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, हे तुम्ही इथं व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट बघा, 44वी घटना दुरुस्ती, घटना 356. बघा आपण काय बोलतो की आणीबाणी संबंधित सगळ्यात जास्त मेजर चेंजेस जे झालेले आहेत ते कोणत्या घटना दुरुस्तीनं? 44व्या घटना दुरुस्तीनं, बरोबर. आर्टिकल 352 मध्ये पण चेंजेस झाले, आर्टिकल 356 मध्ये पण चेंजेस झालेले आहेत. त्याच्यानुसार राष्ट्रपती ज्या कारणासाठी आणीबाणी घोषित केली असेल ती कारणे अस्तित्वात आहेत की नाही हे तपासून पाहण्याचा न्यायालयाचा अधिकार मान्य करण्यात आला. बघा लक्षात घ्या, म्हणजे काय तर राष्ट्रपतींनी 356व्या कलमान्वये जर आणीबाणीच्या परिस्थितीची घोषणा केली तर त्याला न्यायालयामध्ये आवाहन देता येते का? देता येते, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. 257A रद्द बातल करण्यात आलं, 352, 357, 257A. आता इथं बघा, एखाद्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण झाली, केंद्र काय करतं? आपलं सशस्त्र दल त्या राज्यात पाठवू शकेल, बरोबर. आणि ते दल केंद्राच्या अधिकाराखाली मार्गदर्शनाखाली काय करेल? कार्य करेल. अशी तरतूद असलेले 357A हे नवे कलम 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केले होते, पण काय झालं? 44व्या घटना दुरुस्तीनं काढून टाकलं. याच्यावरती पण आयोगाने कधी क्वेश्चन विचारला नाही, पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर हा क्वेश्चन आपला कव्हर होतो राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर दुसरा, भारतीय राज्यघटना राजकारण, पेज नंबर 99 ते 101. ओके, क्लिअर. चला आतापर्यंत आपण फक्त 2 क्वेश्चन कव्हर केलेत. लक्षात घ्या, पेपर अनालिसिस करणं फार डिफिकल्ट पण नाहीये, फार सोपं पण नाहीये, फक्त एका प्रॉपर दिशेने ते झालं पाहिजे. तर इथं आपण एक क्वेश्चन अनालिसिस करायला 15 मिनिट घेतोय. ठीक आहे, ओके. थर्ड क्वेश्चन आपण बघूया. थर्ड क्वेश्चन काय आहे बघा. थर्ड क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे की खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे, ओके. मूळच्या राज्यघटनेत बघा, मूळची जी राज्यघटना आहे, जस्ट 1 मिनिट थांबा, 1च मिनिट थांबा फक्त. बघा इथं जो क्वेश्चन आहे की नाही, तिसरा क्वेश्चन, असाच क्वेश्चन 2018ला पण होता. आपण बघूया तेही पेपर. तर काय विचारलंय तिथं तुम्हाला? मूळची जी राज्यघटना आहे ना, तर या मूळच्या राज्यघटनेमध्ये उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या, उपराष्ट्रपती म्हटले दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीमध्ये व्हावी अशी तरतूद होती. बघा विचार करा, 1961च्या 11व्या घटना दुरुस्तीने उपराष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली. जी मूळ घटनेमध्ये होती ती बदलण्यात आली असं इथं तुम्हाला म्हटलंय. उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ, बघा इथं केवळ म्हटलंय, निर्वाचित सदस्यांच्या निवड मंडळाकडून केली जाते आणि निवड मंडळ अपूर्ण होते. या कारणावरून तुम्ही उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला आवाहन देऊ शकत नाही. काय उत्तर बघा. आता इथं जर बघितलं तर केवळ निर्वाचित म्हटलंय, दोन्ही सभागृह, बरोबर आहे का? नाही. तिसरं सेंटेन्स चुकीचं आहे. पहिलं सेंटेन्स बरोबर आहे, बरोबर आहे. दुसरंही सेंटेन्स बरोबर आहे आणि चौथंही सेंटेन्स बरोबर आहे. ठीक आहे, आता हे केवळ निर्वाचित तर नाही, मग त्याचं एक्सप्लेनेशन काय बघा, समजून घ्या. बघा 11वी घटना दुरुस्ती काय सांगते? 1961. ठीक आहे, 11वी घटना दुरुस्ती कोणाशी संबंधित होती हे आधी तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे, उपराष्ट्रपतीशी संबंधित. इथे काय झालं बघा, या घटना दुरुस्तीनं घटनेचे कलम 66 आणि 71, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, 11व्या घटना दुरुस्तीने कोणत्या कलमामध्ये बदल करण्यात आला? तर 66 आणि 71. त्याच्यानुसार भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निर्वाचक मंडळाची व्यवस्था करण्यात आली. ठीक आहे, ओके. आणि तसेच राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडीच्या वेळी निर्वाचक मंडळातील काही जागा रिकाम्या असल्या तरी त्या कारणास्तव त्यांच्या निवडणुकीला न्यायालयात आव्हान देता येणार नाही अशी दुरुस्ती करण्यात आली. हाही क्वेश्चन तुमचा कव्हर होतो राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर दुसरा
भारतीय राज्यघटना राजकारण, पेज नंबर 96. सोपा होता क्वेश्चन, इतका काही जास्त अवघड नव्हता. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, चौथा क्वेश्चन तुम्हाला दिलाय महाराष्ट्राच्या, आता हे महाराष्ट्र बाजूला ठेवा, राज्यपालाबाबत कोणते विधान सत्य आहे असं विचारलंय. ओके. अँग्लो इंडियन, आता अँग्लो इंडियनची तरतूद रद्द झालेली आहे वगैरे वगैरे सगळ्यांनाच माहिती. ठीक आहे. अँग्लो इंडियन जमातीमधील एकास विधान परिषदेवर नॉमिनेट करू शकतात. ओके. सेकंड सेंटेन्स आहे, हे बरोबर आहे का? बरोबर नाहीये. अँग्लो इंडियन जमातीमधील किमान दोघांना म्हटलंय विधानसभेवर, इथं विधान परिषद, इथं विधानसभा. तिसरं बघा, त्यांना राज्यघटनेच्या आर्टिकल 371 पोटकलम 2 अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आली आहे. चौथं सेंटेन्स आहे, कलम 31A खाली सक्तीने खाजगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधीचे विधेयक, सक्तीने म्हटलंय बघा, ठेवू शकत नाहीत म्हटलंय, इथं ठेवू शकतात पाहिजे, हे चुकलं. ठीक आहे, हे तर चुकलेलं आहे. आता हे दोन सेंटेन्स मध्ये काय आयोगाने फिरवून दिले ते आपण बघूया. बरोबर उत्तर आहे आपलं तिसरं सेंटेन्स. आता हे अँग्लो इंडियन बाबत आपण थोडक्यात बघूया. बघा, राज्यपाल जे असतात ना, तर त्यांना सभागृहामध्ये काही सभासदांच्या नेमणुका करण्याचे अधिकार असतात का? असतात. सेम तसाच अधिकार त्यांना अँग्लो इंडियन बाबत होता. तर काही, आता इथं जर बघितलं तर राज्य विधानसभेमध्ये बघा, कुठं विधान परिषद आहे का? विधानसभेमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नाही असं जर त्यांना वाटलं तर ते एका व्यक्तीची, पण इथं काय दिलंय आपल्याला? विधानसभेवरती दोघांना म्हटलेलं आहे, इथं दोघं दिले म्हणून हे सेंटेन्स चुकलं, इथं एक दिले म्हणून हे सेंटेन्स चुकलं. ठीक आहे, फक्त शफल करून तुम्हाला सेंटेन्स दिलेले आहेत. आता जिथं द्विगृही कायदेमंडळ आहे, बघा सगळीकडेच द्विगृही कायदेमंडळ आहे का? नाही. जिथं ज्या स्टेटमध्ये द्विगृही कायदेमंडळ आहे ना, तिथं म्हटलेलं आहे. बघा, जिथं द्विगृही कायदेमंडळ आहे त्या राज्यातील विधान परिषदेवर काही व्यक्तींची नियुक्ती करण्याचा जो अधिकार असतो तो राज्यपालांना असतो. ठीक आहे, ओके. आपल्या महाराष्ट्राबद्दल विचारलंय, बरोबर. मग महाराष्ट्रामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे का? आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल काय करतील? विधान परिषदेवर काही सभासदांची नियुक्ती करू शकतात. आणि याच्याबद्दल तुम्हाला जोड्या लावामध्ये क्वेश्चन आलेला आहे. इथं जर बघितलं आपण, साहित्य, कला, विज्ञान, सहकारी चळवळ, समाजसेवा या क्षेत्रामध्ये ज्यांना विशेष ज्ञान आहे किंवा ज्यांचा अनुभव आहे, तर अशा व्यक्तींमधून राज्यपालांनी काय केलेलं आहे? या नियुक्त्या करायच्या असतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता प्रादेशिक, याला करा IMP, याच्यावरती अजून कधी क्वेश्चन विचारलेले नाहीत. IMP इम्पॉर्टंट. प्रादेशिक विकास मंडळाची स्थापना. बघा, भारतीय राज्यघटना 371(2), भारतीय राज्यघटना कलम 371(2) या अन्वये महाराष्ट्र आणि गुजरात ही जी दोन राज्य आहेत ना, या राज्यांच्या राज्यपालावर एक विशेष जबाबदारी आहे. ठीक आहे, ओके. आता हे जे आर्टिकल आहे 371(2), मी पुन्हा रिपीट करते, कलम 371(2), तर या कलमामध्ये महाराष्ट्राच्या विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र या 3 विभागासाठी काय केले? प्रादेशिक विकास मंडळ जे आहेत ना, तरी विकास मंडळ स्थापन करण्यासंबंधी तरतूद केलेली आहे. ठीक आहे, किंवा तरतूद आहे असं आपण म्हणू शकतो. राज्यातील मागासलेल्या प्रादेशिक विकासांच्या विभागांच्या विकासाबाबत राज्यपालांवर काय केलेलं आहे? एक विशेष जबाबदारी जी आहे ना, ती टाकणं राष्ट्रपतींना शक्य व्हावं, हा या कलमाचा उद्देश आहे. लक्षात घ्या, 371(2) वरती तुम्हाला कधी क्वेश्चन विचारलेला नाही. विशेष जबाबदारी असलेली जी राज्य आहेत विचारला जाऊ शकतो पुढे जाऊन क्वेश्चन तुम्हाला. तर राज्यघटनेतील ह्या ज्या तरतुदी आहेत ना, ह्या तरतुदी भारताच्या राष्ट्रपतींनी विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र या 3 विभागासाठी वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्यासंबंधी विशेष जबाबदारी कोणावर टाकली आहे? राज्यपालांवरती टाकलेली आहे. ठीक आहे, आणि हा जो आदेश आहे, आदेश कधी जारी केलेला आहे? 1994 मध्ये जारी केलेला आहे. 3 विभागांसाठी 3 स्वतंत्र प्रादेशिक विकास मंडळे स्थापन करण्यात आलेली आहेत. आणि ही मंडळे कोणाला जबाबदार असतात? लक्षात घ्या, जर तुम्हाला विभागीय परिषदांप्रमाणे प्रादेशिक विकास मंडळावरती क्वेश्चन आला तर प्रादेशिक विकास मंडळ कशासाठी आहेत, थेट कोणाला जबाबदार असतात, कधी चालू झाली वगैरे वगैरे असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर ते थेट कोणाला जबाबदार असतात? राज्यपालांना. ओके, आणि त्यांच्या स्थापनेमुळे राज्यपालांच्या अधिकारात वाढ झालेली आहे. या प्रादेशिक विकास मंडळाच्या स्थापनेमुळे काय झालंय? राज्यपालांच्या अधिकारात वाढ झाली. आयोग तुम्हाला देईल अधिकार कमी झाले, पण अधिकारामध्ये वाढ झाली.
आणि प्रादेशिक विकास मंडळाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचे, त्यांना आवश्यक त्या सूचना देण्याचे कार्य कोण करतात? राज्यपाल करतात. प्रादेशिक विकास मंडळे आपल्या कार्याचा अहवाल कोणाला सादर करतात? राज्यपालांना सादर करतात. ठीक आहे, लक्षात घ्या. जस्ट एक मिनिट थांबा. चला बघा, तर राज्य विधिमंडळाने संमत करून विधेयक कोणाकडे पाठवल्यानंतर? राज्यपालाकडे पाठवल्यानंतर राज्यपाल काय करतात? विधेयकाला मान्यता देतील, राखून ठेवतील. जर अर्थ विधेयक असेल तर राज्य विधिमंडळाच्या विचारार्थ काय करतात? परत पाठवू शकतो. पण राज्य विधिमंडळाने काय केलं? काहीच दुरुस्ती नाही केल्या आणि ते परत राज्यपालाला पाठवलं. तर इथं काय आहे? राज्यपालांना पुन्हा ते विधेयक काय करावं लागतं? ऍक्सेप्ट करावं लागतं किंवा त्याला मान्यता द्यावी लागते. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, राष्ट्रपतीच्या विचारार्थ विधेयक राखून ठेवू शकतात का राज्यपाल? ठेवू शकतात. बघा, जर राज्याच्या उच्च न्यायालयाचं स्थान धोक्यात आणणारं विधेयक असेल तर ते विधेयक राखून ठेवणं बंधनकारक असतं. कंपल्सरी ते विधेयक त्यांना राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवावंच लागतं. ठीक आहे, ओके. आणि जर विधेयकाचं स्वरूप खालील प्रकारचं असेल तर डिपेंड करतं की त्यांना, म्हणजे इथं कंपल्शन आहे, इथं ते राखून ठेवू शकतात फक्त जर ते घटनेतील तरतुदींच्या विरुद्ध म्हणजे घटनाबाह्य स्वरूपाचं असेल, राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांच्या विरोधी असेल, देशाच्या व्यापक हिताच्या विरोधी असेल, राष्ट्राच्या दृष्टीने गंभीर महत्वाच्या विषयाबाबत असेल, घटनेच्या कलम 31A अंतर्गत मालमत्तेचे, याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारला. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बघा मुद्दे कसे विचारले जातात. ठीक आहे, ओके. याच्या संबंधी आपल्याला एक सेंटेन्स इथं विचारलेला आहे. तर हाही क्वेश्चन तुमचा कव्हर होतो राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 2 भारतीय राज्यघटना राजकारण, पेज नंबर 244 246. ठीक आहे. आणि दुसरा संदर्भ पण आहे इंडियन पॉलिटी, एम लक्ष्मीकांत सरांच्या बुक मध्ये सुद्धा तुम्हाला हे जे कंटेंट आहे हे कंटेंट मिळून जाईल. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, 5 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे. कोणती बाब जुळत नाही असं म्हटलंय. व्यवस्थित वाचा क्वेश्चन. कोणती बाब जुळत नाही. जोड्या लावायचा क्वेश्चन सोपा असतो पण ऑलरेडी जोड्या लावून दिलेत आणि त्यातली चुकीची जोडी शोधायची असते, थोडंसं डिफिकल्ट असतं. 11 डिसेंबर, आता इथं आपण जे घटनात्मक पार्श्वभूमी टॉपिक बघतो की नाही, तिथून क्वेश्चन विचारलाय. 11 डिसेंबर 1946 नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. डेट बरोबर आहे का बघा. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना. 26 नोव्हेंबर 1949 जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून काय केलं? स्वतः प्रत अर्पण केली. 24 जानेवारी 1950 संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. आता याच्यामध्ये तुम्हाला जुळत नाही असं म्हटलंय बघा. इथं तुम्हाला प्रश्न पत्रिकेतील प्रश्न क्रमांक 1चं स्पष्टीकरण पाठीमागे आपण बघितलेलं आहे. फक्त आता मी तुम्हाला क्वेश्चन विचारते कमेंट बॉक्समध्ये की जे उत्तर आहे ना आपलं जे जुळत नाही ते पहिलं, ते का जुळत नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण का फर्स्ट क्वेश्चन याच कंटेंट वरती होता. ठीक आहे, ओके. चला 6 नंबरचा क्वेश्चन बघा. राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. ओके, राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. मग राष्ट्रपती काय करतात? विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात. राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ विधेयक परत पाठवू शकतात. राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने 3 महिन्यात, किती महिन्यात? पुनर्विचार केलाच पाहिजे. इथं च लागलेला आहे. आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपतीवर त्यास संमती देणे बंधनकारक असते. पुनर्विचारार्थ परत आलेलं विधेयक जर राज्य विधिमंडळाकडे पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतीने त्यास किती महिन्याच्या आत? 6 महिन्याच्या आत. हे तुम्हाला चेक करायचे क्वेश्चन मध्ये. 6 महिने, 3 महिने बघा. तर त्याचं उत्तर काय येईल आपलं? आता इथं तुम्हाला पहिली कंडिशन आहे की ते राखून ठेवू शकतात, पुन्हा परत पाठवू शकतात. ठीक आहे, ओके. आता इथं बघा, राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर पुनर्विचार केला पाहिजे का असं नाहीये, लक्षात घ्या. अजिबात त्यांना गरज नाहीये. त्याच्यामुळं हे सेंटेन्स आपलं चुकीचं आहे. हे सेंटेन्स आपलं
बरोबर आहे. मग उत्तर काय येईल आपलं? 1, 2 आणि 4. बघा उत्तर आहे आपलं, सॉरी 1 मिनिट थांबा, एकच मिनिट थांबा. 1 आणि 2. ठीक आहे, ओके. बघा पहिलं सेंटेन्स बरोबर आहे, दुसरं सेंटेन्स बरोबर आहे, हे चुकलेलं आहे. का चुकलंय? तर इथं पुनर्विचार केलाच पाहिजे म्हटलंय, असं काही नाहीये. आणि पुन्हा मंजूर केले तर 6 महिने वगैरे अशी काही कंडिशन नाहीये. ठीक आहे, 1 आणि 2. सॉरी चुकून मी तुम्हाला हे बोलले. तर हे क्वेश्चन कॉमन आहेत. म्हणजे कॉमन म्हणजे कसं, सतत वारंवार हे क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत. ठीक आहे, सतत रिपीट झालेले आहेत क्वेश्चन. चला बघा, विधेयकाला मान्यता देणे. बघा कायदे मंडळाच्या दोन्ही सभागृहांनी किंवा जर एकगृही कायदे मंडळ असेल तर राज्यातील कायदे मंडळाच्या सभागृहाने संमत केलेलं विधेयक राज्यपालांच्या मान्यतेसाठी पाठवलं जातं. बरोबर, जोपर्यंत राज्यपालांची सही होत नाही कायद्यात रूपांतर होतं का? होत नाही. बरोबर, मग जे राज्यपालाकडे पाठवण्यात येणारं विधेयक असेल ना, तर राज्यपाल संमती देऊ शकतात किंवा नाकारू पण शकतात किंवा राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून पण ठेवू शकतात. नकाराधिकार आहे का? बघा, पुनर्विचार करण्यासाठी कायदे मंडळाकडे परत पाठवलं जातं. बरोबर, राज्यपाल दुरुस्त्या पण सुचवतात. मग जर राज्यपालांनी हे विधेयक पुन्हा परत पाठवलं, लक्षात घ्या, कायदे मंडळाला पुनर्विचार करावाच लागतो. ओके, पण असे विधेयक राज्य कायदे मंडळाने आवश्यक त्या दुरुस्त्या करून मूळच्या स्वरूपात पुन्हा संमत केलं तर मात्र काय करावं लागतं? राज्यपालांना इथं संमती द्यावीच लागते. लक्षात घ्या. बरोबर, नकार अधिकार आहे पण थोडा लिमिटेड नकार अधिकार आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता विधेयक आपल्याला काय विचारलंय? विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणे. बघा, राज्यपाल काही विधेयक राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवू शकतो. बरोबर, मग राष्ट्रपती काय करतो? एकतर संमती देतो, पुनर्विचारासाठी परत पाठवतो. बरोबर, राज्य कायदे मंडळाने 6 महिन्याच्या आत विचार करायचा असतो. ओके, आणि यावेळी कायदे मंडळाने ते विधेयक दुरुस्त्या करून किंवा मूळच्या स्वरूपात दुसऱ्यांदा राष्ट्रपतीकडे पाठवलेले असते. पण इथं राष्ट्रपती संमती नाकारू शकतात, हे इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, राज्यपालांसारखी कंडिशन इथं आहे का? नाही. मग राष्ट्रपतींचा निर्णय कसा असतो? अंतिम असतो. लक्षात घ्या, हाही क्वेश्चन तुमचा कव्हर होतो. राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 2 भारतीय राज्यघटना आणि राजकारण, पेज नंबर 244 245. क्वेश्चन खूप चांगले स्ट्रेट फॉरवर्ड विचारतात. फक्त आपण जी थेरी करतो ना, ती आपण थेरी त्या पद्धतीने कव्हर केलेली नसेल तर थोडेसे प्रॉब्लेम इथं येऊ शकतात. ठीक आहे, तर टोटल 6 क्वेश्चन आपण इथं कव्हर केलेले आहेत. 7वा क्वेश्चन आपण कंटिन्यू करूया. भारतात न्यायालयीन पुनरावलोकन काय सुचवतं? 2019, 20, 21, 22, 23 कंटिन्यू न्यायालयीन पुनरावलोकनावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे, ओके. तर काय सुचवतं? स्पेशली तुम्हाला काय म्हटले? भारतात काय सुचवतं ते सांगा. ओके, बघा, कायद्यांची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायालयीन अधिकार, कायदे मंडळाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या कायद्यांचा सुज्ञपणा याच्यावरती प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार नाही. कायदेशीर मान्यता असलेल्या सगळ्या बाबींचं म्हटलंय. राष्ट्रपतीची मान्यता मिळवण्या अगोदर पुनरावलोकन करण्याचा अधिकार नाही. आपल्याच यापूर्वी समान अथवा भिन्न प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याचा अधिकार. तर हे असं नाहीये, तुम्ही या ऑप्शनकडे जाऊ शकता पण हे उत्तर नाहीये. आपल्या भारतामध्ये काय आहे? कायद्यांची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायालयीन अधिकार. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला बघा, न्यायालयीन पुनरावलोकन म्हणजे काय? पुन्हा ही क्वेश्चन आत्ताच्या रिसेंट एक्झाम मध्ये पण क्वेश्चन बनवू शकतात बरं का. केंद्र सरकार, बघा, न्यायालयीन पुनरावलोकनाचा अर्थ केंद्र सरकार, राज्य सरकार दोहोंच्या विधिमंडळाने केलेले जे कायदे आहेत, ठीक आहे, आणि प्रशासकीय आदेश आहेत, लक्षात घ्या, यांच्या घटनात्मक वैधतेचं परीक्षण करणं म्हणजे न्यायालयीन पुनरावलोकन. ठीक आहे, ओके. जर परीक्षण केल्यानंतर घटनेचं उल्लंघन करणारं किंवा अवैध आढळलं तर काय होतं? न्याय संस्था त्यांना बेकायदेशीर आणि घटनाबाह्य घोषित करू शकते. त्याच्यामुळे सरकार त्यांची अंमलबजावणी करू शकतात का? नाही करू शकत. लक्षात घ्या, ओके. न्यायमूर्ती सय्यद शाह मोहम्मद कादरी, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, यांनी न्यायालयीन पुनरावलोकनाचं काय केले? 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केले.
पहिलं आहे घटना दुरुस्त्यांचे न्यायिक पुनरावलोकन, दुसरं आहे संसद व राज्य विधिमंडळ यांनी केलेले कायदे आणि दुय्यम कायदे यांचे न्यायिक पुनरावलोकन, थर्ड आहे संघराज्य, राज्य आणि राज्याच्या अधिकार क्षेत्रातील अधिकारी यांच्या प्रशासकीय कृतीचं न्यायिक पुनरावलोकन. ठीक आहे, कोणी केले ते लक्षात ठेवा. आणि सुप्रीम कोर्ट जो आहे ना, तर एससीने काय केले, अनेक खटले जे आहेत ना, तर त्या अनेक खटल्यांमध्ये न्यायिक पुनरावलोकनाच्या अधिकाराचा वापर केलाय, लक्षात ठेवा. आता उदाहरण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. गोलकनाथ खटल्यामध्ये केलाय, बँक राष्ट्रीयकरणामध्ये केलाय, संस्थानिकांचे तनखे रद्द करणारा खटला असेल, केशवानंद भारती असेल, मिनर्वा मिल्स असेल. क्वेश्चन बनतो की आता तुम्हाला न्यायिक पुनरावलोकन डेफिनेशन खूप वेळा विचारली, पुढे विचारतील की सुप्रीम कोर्टाने खालीलपैकी कोणकोणत्या प्रकरणामध्ये उपयोग केलेला आहे. तर ही सगळी प्रकरणं तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील. आणि 2015 मध्ये एससीनं न्यायिक पुनरावलोकनाच्या आपल्या अधिकाराचा वापर करून 99वी घटना दुरुस्ती अधिनियम 2014 बघा आणि राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग अधिनियम 2014 हे दोन्ही कायदे घटनाबाह्य, अवैध आणि व्यर्थ ठरवले होते, याच न्यायिक पुनरावलोकनाचा आधार घेऊन. ठीक आहे, ओके. तर हा संदर्भ तुम्हाला मिळतो इंडियन पॉलिटी, एम लक्ष्मीकांत, मराठी अनुवाद, पेज नंबर 287. तर क्वेश्चन कंटेंट तेच आहे, क्वेश्चन फक्त वेगळ्या प्रकारे आयोगाकडून फ्रेम केले जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 8 नंबरचा क्वेश्चन आपण घेऊया. जस्ट एक मिनिट थांबा. चला, 8 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय विचारलाय तुम्हाला, क्वेश्चन विचारलाय खालील विधानांपैकी कोणते विधान ऑब्लिक विधाने भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. पहिलं सेंटेन्स बघा, राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती ही राज्यघटनेमध्ये नमूद केले असं म्हटलंय बघा, इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे. नमूद आहे का बघा. देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्याची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लिम असला पाहिजे. घटना असं काही सांगते का? नाही, हेही घटनेमध्ये नाहीये, ही प्रथा आहे, हे घटनेमध्ये नाहीये. संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष विरोधी पक्षाचा असला पाहिजे, घटना सांगत नाहीये. या सगळ्या प्रथा आहेत, म्हणजे वरीलपैकी एकही नाही. असं काहीही आपल्या घटनेमध्ये नमूद केलेलं नाही. राज्यपाल दुसऱ्या राज्याचा असावा ही एक प्रथा आहे. घटनेमध्ये कुठेही असं म्हटलेलं नाहीये की धर्मनिरपेक्षता दाखवण्यासाठी एक न्यायाधीश मुस्लिम असला पाहिजे वगैरे वगैरे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला बघा, राज्यपाल पदाच्या पात्रतेच्या अटी आपण बघूया, कारण त्याच्यावरती क्वेश्चन आहे. बघा, राज्यपालाच्या पदी जर नियुक्त व्हायचं असेल तर भारताची नागरिक असली पाहिजे. फक्त इथं असलीच पाहिजे, सॉरी असलीच, इथं फक्त च लावून दिलं जाऊ शकतं. 35 वर्ष पूर्ण पाहिजे, हे 2 कंडिशन लक्षात ठेवा. राज्यपालांना संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे किंवा राज्याच्या कायदे मंडळाचे सभासद राहता येतं का? नाही येत. ठीक आहे, आणि अशा सभासदाची जर राज्यपाल म्हणून नियुक्ती केली असेल, म्हणजे केली जाऊ शकते, पण त्यांनी जर पद ग्रहण केलं ना तर काय होतं, त्यांना त्यांच्या सदस्यत्वाचा त्याग करावा लागतो. ओके, आणि त्यांना कोणतंही प्राप्तीचं पद धारण करता येतं का? करता येत नाही, हेही तुम्ही इथे लक्षात ठेवा. पण न्यायाधीशांची नियुक्ती बघा, हे झालं राज्यपालांच्या बाबत. ठीक आहे, म्हणजे जेवढं घटनेमध्ये दिलंय तेवढं आपण इथे बोलतोय. न्यायाधीशांची नियुक्ती बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात, हे तर आपल्याला माहिती, बरोबर. अशी नियुक्ती करण्यापूर्वी राष्ट्रपती काय करतात, सर्वोच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशाशी विचारविनिमय करतात आणि राष्ट्रपती आवश्यकतेनुसार इतर काही व्यक्तींशी विचारविनिमय करतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता इथे बघा, एससीचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी त्या व्यक्तीकडे, याच्यावरती आयोगाचा क्वेश्चन होता, कंबाईनचा पेपर तुम्ही काढून बघा. ओके, संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर तुम्ही काढून बघा, तिथं तुम्हाला हे लक्षात येईल की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यासाठी काय गरजेचं आहे की किमान बघा
उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून किमान 5 वर्ष, उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली, कायदे पंडित असला पाहिजे, लक्षात ठेवा, ठीक आहे, ओके क्लिअर. तर इथं बघा, उच्च न्यायालय न्यायाधीश म्हटलं की 5 वर्ष, वकिली म्हटलं की 10 वर्ष, हे दोन मुद्दे व्यवस्थित लक्षात ठेवा. लोकलेखा समितीबद्दल तिसरं सेंटेन्स होतं, तर लोकलेखा समिती संसदेची काय आहे, एक वित्तीय समिती आहे, बरोबर. काय करते ही समिती, शासनाच्या आर्थिक व्यवहारावर समितीचं प्रभावी नियंत्रण असतं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. भारतामध्ये लक्षात घ्या, भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सगळ्यात आधी 1921 मध्ये मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड सुधारणा अंतर्गत ही समिती स्थापन करण्यात आली होती, ठीक आहे, ओके. आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताच्या घटनेतील तरतुदीनुसार लोकलेखा समिती ही लोकसभेच्या सभापतीच्या, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कोणाच्या नियंत्रणाखाली, सभापतीच्या नियंत्रणाखाली कार्य करणारी संसदीय समिती म्हणून अस्तित्वात आली, ठीक आहे, ओके. जेवढे जेवढे मुद्दे मी इथं हायलाइट करते तेच तुम्हाला एरर डिटेक्शनसाठी येणार आहेत. रचना कशी असते बघा, लोकसभेचं संचालनी प्रक्रिया अधिनियम, लक्षात घ्या, लोकसभा संचालन प्रक्रिया अधिनियम नियम क्रमांक 308 विचारतात एक्झाम मध्ये. संसदेतर्फे दरवर्षी लोकलेखा समिती स्थापन करण्यात येते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कोणत्या नियमांतर्गत, 308, ठीक आहे, ओके. या समितीमध्ये किती सदस्य असतात, 22 असतात. 15 लोकसभा सदस्य असतात, 7 राज्यसभा सदस्य असतात आणि या सदस्यामधून एकल संक्रमणीय पद्धतीने प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या तत्वावर निवडून दिले जातात. 54-55 पूर्वी या समितीमध्ये केवळ लोकसभेच्याच सदस्यांचा समावेश होता. त्याच्यानंतर 54-55 पासून काय झालं, राज्यसभेचे सभासद आहेत त्यांना पण प्रतिनिधित्व देण्यात आलं आणि 66-67 पर्यंत सत्तारूढ पक्षाचा जो ज्येष्ठ सदस्य आहे तो अध्यक्ष म्हणून इथं नियुक्त केला जात होता. पण 67 मध्ये काय झालं, प्रथमच लोकसभेच्या विरोधी पक्षाच्या, हे घटनेत आहे का, नाही, आपल्याला तेच दिलेलं आहे, बरोबर. काय केलं, अध्यक्षपदी नियुक्ती केली आणि प्रचलित पद्धतीनुसार सध्या लोकसभेचा सभापती लोकसभेतील विरोधी पक्षाच्या ज्येष्ठ सभासदाची या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करतो. घटनेमध्ये असं काहीही दिलेलं नाही, ठीक आहे, ओके. भारताचे महालेखापाल, लोकलेखा समितीचे मित्र, तत्वज्ञ, याच्यावरती 1 लाइनर क्वेश्चन विचारलेला आहे 1 मार्काला. मार्गदर्शक म्हणून कार्य करतात, गरजेनुरूप तांत्रिक सहकार्य करतात. संदर्भ आहे पेपर पहिला, राज्यसेवा मुख्य परीक्षा, पेपर दुसरा, आणि मुद्देनिहाय तक्तेनिहाय म्हणून एक आपलं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे कंटेंट मिळून जातं, ठीक आहे, ओके. कोणताही क्वेश्चन पुस्तकाच्या बाहेरचा नाही, लक्षात घ्या. 9 नंबरचा क्वेश्चन बघा, खालील विधाने विचारात घ्या. आता हा जो क्वेश्चन होता ना, हा क्वेश्चन करंट अफेअर्स मधून होता. नुकताच म्हटलंय ओडिशा विधानसभेचे विधान परिषद निर्माण करण्याबाबत ठराव मंजूर केला आहे. 5 राज्यांना विधान परिषद आहे. 2019च्या सिच्युएशन वरती हा क्वेश्चन आहे, बरं का, लक्षात घ्या. विधान परिषदेचे 1/12 सदस्य हे तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारले. इथं कोणती विधाने बरोबर आहे म्हटलं, 1, 2 आणि 3 हे विधानं बरोबर आहेत. आता विधान परिषद राज्य कायदे मंडळाचं वरिष्ठ सभागृह आहे, बरोबर, पण सगळ्या राज्यात आहे का, नाही. तर जिथं अस्तित्वात आहेत त्याच्याबद्दल आपल्याला माहितच आहे. कलम 168 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे देशामध्ये किती राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळे आहेत. आता सध्या तुमच्यासाठी क्वेश्चन, आता सध्या किती राज्यामध्ये द्विगृही कायदे मंडळ आहे, क्वेश्चन मार्क, ठीक आहे, ओके. आणि 2 एप्रिल 2007 पासून आंध्र प्रदेश आणि 2014 रोजी तेलंगणा राज्याची निर्मिती, तिथं विधान परिषद अस्तित्वात आलेली आहे, ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर उत्तर काय आहे बघा, उत्तर आहे आपलं चौथा ऑप्शन 1 आणि 4, ठीक आहे, ओके, 1 आणि 4. तर हाही क्वेश्चन तुमचा कव्हर होतो राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर दुसरा भारतीय राज्यघटना आणि राजकारण, ठीक आहे, ओके. तर नेक्स्ट पार्ट आपण पुढच्या सेशन मध्ये कव्हर करूया. गुड डे, टेक केअर. चला, 10 नंबरचा क्वेश्चन आपण कंटिन्यू करूया. तर 10 नंबरचा क्वेश्चन काय आहे बघा, 2019चा क्वेश्चन पेपर आपण इथं बघतोय.
क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत. ठीक आहे. ओके. फर्स्ट सेंटेन्स आहे तर तुम्हाला लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणावर आधारित आहे हे स्पष्ट करावे लागते. सेकंड सेंटेन्स आहे लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंबंधी ची जी पद्धती आहे ही लोकसभा नियम 198 याला स्टार करा याच्यामध्ये सांगितलेली आहे. अविश्वास ठराव एकदा दाखल झाल्यावर तो दाखल करण्यास मंजुरी मिळाल्यापासून 10 दिवसाच्या आत चर्चेस घेतला गेला पाहिजे. 10 दिवस तुम्हाला चेक करायचे. इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या पाठिंब्याची गरज असते. ठीक आहे. ओके. तुम्हाला इथं फक्त चुकीचे सेंटेन्स विचारले तर चुकीचं सेंटेन्स काय आहे बघा. अविश्वास ठराव जो असतो ना तर हा अविश्वास ठराव कोणत्या कारणावर आधारित आहे हे स्पष्ट करावं लागतं का. अजिबात नाही. म्हणजे फक्त पहिलं सेंटेन्स जे आहे ते चुकीचं आहे. इथं फर्स्ट सेंटेन्स जे आहे ते चुकीचं आहे. लक्षात घ्या. तर बघा अविश्वासाचा ठराव लोकसभेचा मंत्रिमंडळावर विश्वास आहे किंवा नाही हे पडताळून पाहण्यासाठी मांडलेल्या ठरावाला काय म्हटलं जातं. अविश्वास ठराव म्हटलं जातं. ठीक आहे. डेफिनेशन आता याला डेफिनेशन नाही म्हणू शकत आपण, ह्या संकल्पना आहेत. तर लोकसभेमध्ये अविश्वास ठराव म्हणजे काय बघा की मंत्रिमंडळावर विश्वास आहे किंवा नाही हे पडताळून पाहण्यासाठी जो एक प्रकारचा ठराव मांडला जातो ना त्याला म्हटलं जातं अविश्वास ठराव. ओके. मग मंत्रिमंडळ लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार असतं. त्याच्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्धच अविश्वासाचा ठराव मांडावा लागतो आणि अविश्वासाच्या ठरावात कारणे देण्याची आवश्यकता असते का. अजिबात नसते. लक्षात घ्या. तुम्ही जर थेरी अशा पद्धतीनं प्रत्येक सेंटेन्स व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षा असू द्या किंवा संयुक्त पूर्व परीक्षा असू द्या क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे. ओके. ज्या दिवशी अविश्वास ठराव मांडायचा असेल त्या दिवशी सभागृहाची बैठक सुरू होण्यापूर्वी अविश्वासाच्या ठरावाची सूचना देणं आवश्यक आहे. लक्षात घ्या. ज्या दिवशी हा ठराव मांडायचा आहे ना तर या ठरावाच्या काय म्हटलेलं आहे त्या दिवशी बघा बैठक सुरू होण्याच्या ऐवजी आधी काय करावं लागतं सूचना द्यावी लागते. ठीक आहे. अविश्वासाचा ठराव रास्त आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो. सभापतींना असतो. पण ठराव मांडण्यासाठी सभागृहाची परवानगी मात्र त्यांना घ्यावी लागते. लक्षात घ्या. आणि हा ठराव मांडण्यास सभागृहाने परवानगी दिल्यानंतर तो 10 दिवसांच्या आत बघा इथे 10 दिवसांच्या आत मांडावा लागतो. त्याच्यानंतर चर्चा केली जाते. बहुधा पंतप्रधानच सरकारवरील आरोपांना उत्तर देतात आणि ठराव मांडणाऱ्याला अखेरीस उत्तरादाखल बोलण्याचा अधिकार असतो का. असतो. चर्चा संपल्यानंतर सभापती त्वरित त्याच्यावरती काय करतात मतदान घेतात आणि अशा वेळी आवाजी मताने किंवा मागणीनुसार मतविभाजन करून काय केलं जातं फायनली त्याच्यावरती डिसिजन घेतला जातो. ठीक आहे. आणि शेवटचं सेंटेन्स बघा कधीही एखादा टॉपिक तुम्ही करता इंडियन पॉलिटिक्सचा लक्ष्मीकांत सरांच्या बुकमधून असू द्या किंवा आपली इतर जी पुस्तकं आहेत घटक जेव्हा आपण वाचतो शेवटी जे कन्क्लुजन असतं शेवटचं सेंटेन्स असतं ना ते फार महत्वाचं असतं. ते एक्झाम मध्ये विचारतात की राज्यसभेत मांडता येत नाही. बघा अविश्वासाचा ठराव राज्यसभेत मांडता येत नाही. हा क्वेश्चन तुमचा भारतीय राज्यघटना मुद्देनिहाय तक्तेनिहाय निवडक आणि महत्वाची विनायक घायाळ सरांच्या पुस्तकामधून पण कव्हर होतो. आपली इतर पॉलिटीची पुस्तकं आहेत त्याच्यामधून सुद्धा कव्हर होतो. ठीक आहे. ओके. क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. बघा 11 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय भारतीय निर्वाचन आयोग. इथं तुम्हाला निवडणूक आयोग असाही शब्दप्रयोग दिला जाऊ शकतो. तर इथं तुम्हाला चुकीचं विधान विचारलेलं आहे की कोणतं विधान चुकीचं आहे. ठीक आहे. ओके. बघा केवळ आता इथं पहिल्यांदाच केवळ शब्द आलाय. मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे परंतु इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षितता नाही. मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान अथवा दर्जा हा एससीच्या न्यायाधीशा समान आहे. मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानातील प्रमुख आहेत. जर एखाद्या बाबतीत मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त यांच्यामध्ये जर मतभेद झाले तर त्या बाबींचा निर्णय कसा घेतला जातो बहुमताने घेतला जातो. ठीक आहे. मग पहिलं सेंटेन्स जे आहे ना की फक्त मुख्य निर्वाचन आयुक्तांनाच काय आहे तर कार्यकाळाची सुरक्षितता आहे. जे इतर आयुक्त आहेत ना
तर त्यांना सुरक्षितता नाही. हे सेंटेन्स बरोबर आहे का? बरोबर आहे. ठीक आहे. केवळ समानातील प्रमुख आहेत, हेही बरोबर आहे. इथं मतभेद निर्माण झाल्यात, बहुमताने निर्णय घेतला जातो, हेही बरोबर आहे. फक्त मुख्य निर्वाचक आयुक्तांचा दर्जा एससीच्या न्यायाधीशा समान आहे, हे सेंटेन्स इथं चुकीचं आहे. ठीक आहे. ओके, लक्षात घ्या. बघा, निवडणूक आयोगाची रचना आपल्याला बघावी लागेल, आर्टिकल्स आपल्याला बघावे लागतात. मुख्य निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो, मदतीसाठी इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली जाते. मुख्य निवडणूक आयुक्त निवडणूक मंडळाचा अध्यक्ष असतो. निवडणूक आयोगाच्या सगळ्या आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. राज्यघटनेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्ताच्या मदतीसाठी निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याची तरतूद आहे का? आहे, लक्षात घ्या. बरोबर. असं जरी असलं तरी सुद्धा सुरुवातीला फक्त निवडणूक आयुक्ताचाच निवडणूक आयोगामध्ये समावेश होता, हेही तुम्ही लक्षात ठेवा. राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान पदी आले तेव्हा त्यांच्या अखेरच्या काळात हा जो आयोग आहे हा बहुसदस्यीय, कारण घटनेमध्ये तसं दिलं होतं, बनवण्याचा निर्णय घेतला गेला होता. पण पुढे काय झालं, तो निर्णय फिरवला आणि मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टी.एन. शेषन यांची निवड करण्यात आली. म्हणजे काय माहिती का, जरी घटनेमध्ये हा आयोग बहुसदस्यीय बनवा असं म्हटलं होतं तरी सुद्धा सुरुवातीला तो बहुसदस्यीय नव्हता, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि त्यांनी निवडणूक विषयक नियम प्रक्रिया याच्यामध्ये अनेक सुधारणा घडवून आणण्याचा मनोदय जाहीर केला. कोणी? टी.एन. शेषन यांनी. ठीक आहे. आणि बघा, याची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली. त्याच्यावरून आता हे जे टी.एन. शेषन होते ना यांनी फार चेंजेस करायचं ठरवलं. मग नवीन काही चेंजेस करायचं म्हणलं की सरकारसोबत यांचे खटके उडू लागले आणि याच पार्श्वभूमीवर काय झालं, मुख्य निवडणूक आयुक्ताच्या अधिकारांवर नियंत्रण घालण्याच्या उद्देशाने सरकारने काय केलं, निवडणूक आयोग बहुसदस्यीय बनवण्याचा निर्णय घेतला. ठीक आहे. ओके. मग राष्ट्रपतींनी 1 ऑक्टोबर 1993 रोजी एक अध्यादेश जारी केला आणि निवडणूक आयोगामध्ये जी.बी. कृष्णमूर्ती आणि एस गिल या 2 सदस्यांची नियुक्ती केली आणि हा आयोग बनला त्रिसदस्यीय. ठीक आहे. ओके. मुख्य निवडणूक आयुक्त जरी अध्यक्ष असले तरी तिन्ही सदस्यांचा दर्जा समान असेल असं जो 1 ऑक्टोबर 1993 ला अध्यादेश जारी केला होता ना, त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं होतं. ओके, क्लिअर. हे सगळं कंटेंट आपल्याला वाचावं लागतं, लक्षात घ्या. फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, टिक मार्क केलंय, क्वेश्चन वाचला, इथं आपलं काम संपत नाही. त्याच्यासाठी चांगले पुस्तकं वापरा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 12 नंबरचा. खालील तरतूद विचारात घ्या. काय म्हटलंय तुम्हाला, खालील तरतूद विचारात घ्या. भारतीय राज्यघटना आर्टिकल 21 अनुसार काय म्हटलंय बघा, भारतीय राज्यघटना आर्टिकल 21 अनुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतलं जाणार नाही. काय म्हटलंय बघा, आर्टिकल 21 काय सांगतं की कोणत्याही व्यक्तीचं जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याची योग्य प्रक्रिया आणि कायद्याने घालून दिलेली प्रक्रिया, 2 संकल्पना तुमच्या क्लिअर पाहिजेत. भारतीय राज्यघटना आर्टिकल 20 पोट कलम 2 अनुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवला जाणार नाही आणि एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा पण दिली जाणार नाही. ठीक आहे. ओके. आर्टिकल 14 अनुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचं समान संरक्षण नाकारणार नाही. ठीक आहे. काय विचारलंय तुम्हाला, कोणती तरतूद बरोबर आहे असं विचारलेलं आहे. बघा, इथं तुम्हाला बरोबर नाही असं विचारलंय. ठीक आहे. कोणती तरतूद बरोबर नाही. पहिलं सेंटेन्स बघा, हिरावून घेतलं जाणार नाही असं म्हटलंय. बरोबर, हे सेंटेन्स चुकीचं आहे. बाकीच्या तरतुदी ज्या आहेत आर्टिकल 20 पोट कलम 2, आर्टिकल 14 हे बरोबर आहे. ठीक आहे. नाकारणार नाही आहे, नाही हे फक्त तुम्हाला चेक करायचं आहे. आता पहिलं सेंटेन्स का चुकीचं आहे बघा, तर कलम 14 काय सांगतं, सर्वांना समान दर्जा समान संरक्षण. कलम 20 काय आहे, एखाद्या अपराधाबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. कलम व्यक्तीचं कृत्य जे असेल ना प्रचलित कायद्याचा भंग करत असेल तर तो दंडास पात्र ठरला असेल तर त्या कायद्यात जितकी शिक्षा निर्धारित आहे तितकीच दिली पाहिजे. ठीक आहे. अधिक देता येत नाही. ओके. एकाच अपराधासाठी डबल शिक्षा देता येते का? नाही. आरोपीला स्वतःविरुद्ध साक्ष देण्याची सक्ती करता येते का? नाही. तर हे पोट कलम 20 पोट कलम 2 20 कलम 3 हे तुम्ही लक्षात ठेवा. 21 मध्ये काय सांगितले बघा, व्यक्तीच्या जीविताचे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याची तरतूद आहे. याचा अर्थ काय माहिती का,
विहित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, शासन व्यवस्थेस कोणत्याही व्यक्तीचं जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेता येत नाही. म्हणून वाक्यरचना समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि इथं तुम्हाला 21A दिलेला आहे. सन 2002च्या 86वी घटना दुरुस्ती कलम 21A अंतर्गत इथं तुम्हाला 2002 86वी घटना दुरुस्ती कलम 21A 6 ते 14 तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत सगळ्या बालकांसाठी. राज्यात कायद्याद्वारे निर्धारित करता येईल अशा रीतीने मोफत सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करील अशी तरतूद इथं केलेली आहे. ठीक आहे, बघा सेंटेन्स का चुकीचा आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय, इथं काय दिलंय बघा, कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही. ठीक आहे, ओके. आय होप तुम्हाला इथं लक्षात आलं असेल. वाक्यरचना समजून घेणं आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. हाही क्वेश्चन तुमचा कव्हर होतो राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर दुसरा, भारतीय राज्यघटना मुद्देनिहाय तक्तेनिहाय निवडक आणि महत्वाचे केसागर पब्लिकेशन. ठीक आहे, ओके. चला पेज नंबर सुद्धा दिलेले आहेत. 13 नंबरचा क्वेश्चन बघा, खालील विधाने विचारात घ्या. भारतीय राज्यघटनेचे आर्टिकल 2 हे भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशाचा अथवा त्याची नवीन राज्यामध्ये स्थापना यासंबंधी आहे. संघ आणि त्याचे क्षेत्र हा जो टॉपिक आहे ना त्याच्यातून क्वेश्चन आहे. भारतीय राज्यघटनेचे आर्टिकल 3 अस्तित्वात असलेल्या, इथं भाग नसलेल्या म्हटलंय, केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्यांच्या स्थापनेसंबंधी अथवा त्यातील बदलासंबंधी तरतुदी प्रदान करतं. सेंटेन्स तिसरा आहे, भारतीय राज्यघटनेतील कलम 3 खाली असलेले विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते. म्हणजे आर्टिकल 3 खाली असलेले जे विधेयक आहे ते फक्त लोकसभेतच मांडलं जाऊ शकतं. कोणती विधाने योग्य आहेत असं तुम्हाला म्हटलंय. सिंपल आहे, तुम्हाला कलम 2 माहित पाहिजे, कलम 3 माहित पाहिजे. कलम 2 मध्ये काय दिलंय, कलम 3 मध्ये काय दिलेलं आहे. तिसरं सेंटेन्स इथं आहे चुकीचं. ठीक आहे, कोणतं सेंटेन्स चुकीचं आहे, तिसरं सेंटेन्स चुकीचं आहे. का चुकीचं आहे बघूया आपण. बघा, राज्य पुनर्रचना करून, लक्षात घ्या, राज्य पुनर्रचना करून भारताचा जो राजकीय नकाशा आहे ना, तर या राजकीय नकाशात फेरफार करण्याचा, बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे, फक्त सेंटरला आहे. बरोबर. घटना कलम 2 मध्ये काय आहे की या तरतुदींच्या अधीन राहून संसद काय करते, एखादा प्रदेश संघराज्य क्षेत्रात समाविष्ट करून घेऊ शकते. तिला योग्य वाटेल त्या शर्तीवर नवं घटक राज्य पण निर्माण करू शकते. ओके. आता कलम 3 का महत्वाचा आहे बघा, संसद कायदा करून काय करू शकते, एखाद्या राज्यातून काही क्षेत्र वेगळं करते, 2 किंवा अधिक राज्य त्यांचे काही क्षेत्र एकत्र करू शकते, कोणतंही क्षेत्र एखाद्या राज्याच्या एखाद्या भागाला जोडून नवं राज्य तयार करू शकते. हा अधिकार आहे कलम 3 मध्ये दिलाय. ठीक आहे, एखाद्या राज्याचं क्षेत्र वाढवू शकते, क्षेत्र कमी करू शकते, सीमारेषा बदलू शकते, नाव पण बदलू शकते. हे सगळं कोणत्या अंतर्गत, कलम 3च्या अधिकारांतर्गत. ठीक आहे, ओके, समजलं. आणि या अधिकारानुसार संसदेने कायदा करून म्हैसूर राज्याचे कर्नाटक राज्य असं नाव ठेवलं, मद्रास राज्याचे तमिळनाडू असं नाव बदललं. असं विधेयक संसदेमध्ये मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींनी अशा बदलाचा परिणाम होणाऱ्या राज्याचं मत विचारलं पाहिजे का, विचारलं पाहिजे. लक्षात घ्या, मत विचारात घेतलं पाहिजे. आणि 56 मध्ये काय झालं बघा, 56 मधील 7व्या घटना दुरुस्तीमधील तरतुदीनुसार राष्ट्रपती मत प्रदर्शन करण्यास संबंधित राज्याच्या विधिमंडळास वेळेची मुदत सुद्धा घालू शकतात. मी नेहमी तुम्हाला बोलते की शेवटचं सेंटेन्स फार महत्वाचं असतं. शेवटच्या सेंटेन्सवरती थोडासा फोकस तुम्ही करत जावा. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर हा होता आपला 13 नंबरचा क्वेश्चन. 14 म्हणजे बघा 14 गुणिले 2 करा, 28 मार्काला तुम्हाला इथं इंडियन पॉलिटीचे क्वेश्चन विचारलेले आहेत. 28 मार्काला. ठीक आहे, ओके. बघा, लोक न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाही असं म्हटलंय. कायदेशीर सेवा अधिसत्ता अधिनियमानुसार लोक न्यायालयांना वैधानिक दर्जा, पाठीमागं पण तुम्हाला असा क्वेश्चन म्हणजे होता, वैधानिक, घटनात्मक, बिगर घटनात्मक, संवैधानिक. तर वैधानिक दर्जा दिला गेला. पहिलं सेंटेन्स आहे, तुम्हाला चुकीचं विचारलं इथं. लोक न्यायालयात केवळ सेवेतील अथवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तींचाच समावेश होऊ शकतो. लोक न्यायालयाने दिलेला प्रत्येक निर्णय हा अंतिम असतो आणि तो बघा दोन्ही पक्षावर बंधनकारक असतो असं म्हटलंय. ठीक आहे, ओके. 4थं सेंटेन्स आहे, लोक न्यायालयाने दिलेला निर्णय दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निवाड्या समान असतो. आता इथं स्पष्टीकरण काय आहे बघा,
की न्यायालयावरील प्रलंबित खटले ओझे कमी करणे. आता लोक न्यायालय म्हणजे काय तुम्हाला हे माहित पाहिजे, किंवा लोक न्यायालयाची संकल्पना काय आहे. ठीक आहे. आता इथं जर आपण बघितलं, वैधानिक दर्जा बरोबर आहे, अंतिम असतो, दोन्ही पक्षावर बंधनकारक असतो, दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निवाड्या समान असतो, हे सगळं बरोबर आहे. पण इथं जे तुम्हाला दिलेलं आहे ना, की सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तींचा समावेश होऊ शकतो, ते चुकीचं आहे. ठीक आहे. ओके. तर का लोक न्यायालय स्थापन केली गेली, तर बघा, जे आपल्याकडे आपण बघतो की न्यायालयामध्ये जे खटले आहेत त्यांची संख्या अफाट आहे, बरोबर. आणि त्यांचं जे काही काम असतं ना, खूप मोठं काम असतं. प्रलंबित खटल्यांचं ओझं फार आहे आणि राज्यघटनेतील न्यायासंबंधीचं उद्दिष्ट तर साध्य करायचं आहे, बरोबर, न्याय तर द्यायचा आहे. म्हणून लोक न्यायालयाची संकल्पना अस्तित्वात आली. उद्देश काय आहे? प्रमुख उद्देश आहे सामंजस्यपूर्ण ऐच्छिक पद्धतीने पक्षकारांमधील वाद तंटा निराकरण करणं. ठीक आहे. ओके. अधिकार काय आहेत बघा? न्यायपीठ किंवा समझोत्याद्वारे प्रकरण मिटवणं, जे खटले न्यायालयात प्रलंबित असून वर्षानुवर्ष सुरू आहेत, जे वाद अद्याप न्यायालयात दाखल केलेले नाहीत, हे दोन्ही लक्षात ठेवा बरं का. तथापि ज्या अपराधाच्या बाबतीत कायद्यानुसार समझोता होऊ शकत नाही, अशा प्रकरणात तडजोड करण्याचा कोणताही अधिकार लोक न्यायालयाला नसतो. स्टार करा, IMP करा. ठीक आहे. ओके. आता लोक न्यायालयात दिलेला जो निर्णय दिवाणी, जसं आपल्याला इथे सेंटेन्स दिले, अन्य न्यायालयाच्या आदेशासारखा असतो, बंधनकारक असतो, अपील करता येत नाही. हा पुढचा मुद्दा लक्षात ठेवा. लोक न्यायालयाद्वारे देण्यात आलेल्या निर्णयांच्या प्रती पक्षकारांना तात्काळ आणि विनाशुल्क उपलब्ध करून दिल्या जातात. ठीक आहे. ओके. हाही क्वेश्चन आपला जे आपलं तक्तेनिहाय निवडक महत्वाचं पुस्तक आहे त्याच्यातून कव्हर होतो. ठीक आहे. ओके. क्लिअर. आय होप तुमचा हा क्वेश्चन इथं क्लिअर झाला असेल. बघा, 16 क्वेश्चन विचारलेले आहेत 2019 ला. किती क्वेश्चन विचारलेत? 16. 32 मार्काला तुम्हाला इंडियन पॉलिटी विचारले. 32 मार्काला तुम्हाला इंडियन पॉलिटी विचारले. राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा याबाबत खालील विधाने विचारात घ्या. आयोगाची नियुक्ती डिसेंबर 1956 मध्ये केली होती. डेट विचारली आहे. फजल अली प्रमुख होते. अन्य 2 सदस्य HV कामत आणि गोविंद वल्लभ पंत हे होते. आयोगाने आपला अहवाल 30 सप्टेंबर 1954 ला सादर केला. 53-54 लक्षात घ्या. राज्य पुनर्रचना अधिनियम 31 ऑगस्ट 56 ला मंजूर झाला. 1 जानेवारी 57 ला अंमलात आला. सादर केलेली, मंजूर केलेली, अंमलात आलेल्या दिनांक विचारल्या जातात, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. आता इथं बघा, तुम्हाला काय विचारलंय? विधाने विचारात घ्या असं म्हटलेलं आहे, बरोबर. उत्तर काय आहे आपलं? 1 आणि 4. 1 आणि 4. ठीक आहे. ओके. डेट आता काय चुकलेत आपण बघूया. राज्य पुनर्रचना आयोग, लक्षात घ्या. भाषेच्या आधारावर देशातील घटक राज्यांची पुनर्रचना कशा पद्धतीने व्हावी, इथं तुम्हाला फजल अली दिलेला आहे. GVK राव समिती असेल, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. दार कमिशन वरती क्वेश्चन विचारले जातात. तर भारत सरकारनं काय केलं होतं? 53 मध्ये राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती. त्याच्यामुळे हे सेंटेन्स बरोबर आहे. ठीक आहे. ओके. फजल अली अध्यक्ष होते. हृदयनाथ कुंजू, इथं कामत दिलेलं आहे, हे चुकलं, हे सेंटेन्स चुकलं. ठीक आहे. ओके. पन्नीकर होते, सदस्य चुकले. 55 मध्ये अहवाल सादर केला. ठीक आहे. इथं काय दिले तुम्हाला? 54 दिलेलं आहे, हे सेंटेन्स चुकलं. ठीक आहे. ओके. क्लिअर. आणि अंमलात कधी आलेला आहे बघा? 1 नोव्हेंबर 1956 पासून निर्मिती करण्यात आली. त्याच्यामुळे हेही सेंटेन्स तुमचं चुकलेलं आहे. बघा, डेट वरती जास्त फोकस केलाय, ज्या डेट आहेत ना त्याच्यावरती फोकस केलाय. हाही क्वेश्चन तुमचा राज्यसेवा मुख्य परीक्षा, भारतीय राज्यघटना आणि राजकारण याच्यावरती. ओके, जस्ट एक मिनिट थांबा. याच्यामधून हा क्वेश्चन कव्हर होतो. ठीक आहे. ओके. चला, किती झाले क्वेश्चन? 15. 16 नंबरचा क्वेश्चन बघा. खालील विधाने विचारात घ्या. भारतातील कोणत्याही राज्याचे विशेष दर्जा असलेले राज्य, स्पेशल कॅटेगरी स्टेट असं वर्गीकरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद राज्यघटनेत समाविष्ट नाही म्हटले बघा. राष्ट्रीय विकास परिषद, विभागीय परिषदा, राष्ट्रीय विकास परिषद, नियोजन आयोग, नीती आयोग याच्यावरती कायम क्वेश्चन राहणार आहेत. सर्वप्रथम 1969 मध्ये जम्मू काश्मीर, आसाम, नागालँड या राज्यांना विशेष दर्जा असलेली राज्य म्हणून मंजुरी दिली होती. ठीक आहे. ओके. थर्ड सेंटेन्स बघा. केंद्रीय प्रायोजित योजनांना आवश्यक असणाऱ्या निधीपैकी
90% निधी हा विशेष दर्जा असलेल्या राज्यांना कोणाकडून दिला जातो? केंद्र सरकारकडून दिला जातो. तर सामान्य वर्गातील राज्यांच्या बाबतीत हाच निधी किती असतो? 60% असतो. ठीक आहे, ओके. तुम्हाला काय म्हटलं इथं आता? कोणती विधानं चुकीची आहे? त्याच्यापैकी कोणतंच विधान चुकीचं नाही, लक्षात घ्या. तर अशी कुठली तरतूद आपल्या घटनेमध्ये नाहीये. पाठीमागं पण आपण बघितलं होतं. आपल्या घटनेमध्ये भाग 21 कलम 371 ते 371 जे 12 राज्यांसाठी तरतूद आहेत. लक्षात ठेवा बरं का, 12 राज्यांसाठी. याच्यामध्ये आपला महाराष्ट्र, गुजरात, नागालँड, आसाम, मणिपूर, आंध्र प्रदेश, तेलंगणा, सिक्कीम असेल, मिझोरम असेल, गोवा, कर्नाटक ही राज्य येतात. ठीक आहे, ओके. राज्यांचा जो मागास क्षेत्र आहे ना, तिथली जी जनता आहे त्या जनतेची आकांक्षा वगैरे पूर्ण करणं, याच्यासाठी या तरतुदी आहेत. आणि सुरुवातीला घटनेमध्ये या राज्यांसाठी तरतुदी होत्या का? नव्हत्या, लक्षात घ्या. पुनर्रचनेच्या संदर्भात किंवा संघराज्य प्रदेशांना पूर्ण दर्जा देण्याच्या संदर्भात नंतर अनेक तरतुदी समाविष्ट करण्यात आलेल्या आपल्याला इथं दिसून येतात. चला बघा, काही राज्यांनी विशेषतः असं तुम्हाला पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे, रेडीमेड मटेरियल. हे लक्षात ठेवा. 371 कलम 371 महाराष्ट्र गुजरात, 371 ए नागालँड, 71 बी आसाम, सी मणिपूर, जोड्या मध्ये विचारतात, डी आंध्र प्रदेश तेलंगणा, ई मध्ये आंध्र प्रदेश केंद्रीय विद्यापीठ, याला स्टार करा. 71 एफ सिक्कीम, 71 जी मिझोरम, 71 एच अरुणाचल प्रदेश, आय गोवा, जे कर्नाटक. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, 100% जोड्या मध्ये विचारतात, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. तर इथं आपला 2019चा पेपर संपतो. ओके, चला. तर लेक्चर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. जे विद्यार्थी राज्यसेवा पूर्व परीक्षा देत आहेत आणि जे विद्यार्थी 25 ची तयारी करतात, सगळ्या विद्यार्थ्यांनी कमेंट करा. इतर कोणते सब्जेक्ट आहेत? फॉर एक्झाम्पल आपण इकॉनॉमिक्ससाठी एक सिरीज स्टार्ट करायचा विचार करतोय, पण जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या डिमांड नसतील, विद्यार्थ्यांची कमेंट नसतील, तोपर्यंत आपण इथं स्टार्ट नाही करणार आहोत. जर तुम्हाला असं वाटत असेल की इकॉनॉमिक्सचे मॅरेथॉन सेशन चालू करावे, ते देखील लाईव्ह, तर तुम्ही मला तसं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुस्तकांबद्दल जर तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, डेफिनेटली तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. ठोकळा जो आहे आपला, तो ठोकळा तुम्ही रिव्हिजनसाठी वापरा. 100% त्याच्यातून तुमचा जीएसचा स्कोर वाढणार आहे. आणि जे विद्यार्थी 25 साठी प्रिपरेशन करतात, रेफरन्स बुक तुम्ही घेऊ शकता. आत्तापासून रेफरन्स बुक वाचायला स्टार्ट करा. ऑप्शनलसाठी पुस्तकं तुम्ही आत्तापासूनच वाचायला स्टार्ट करा. ज्यांचं टार्गेटच 25 आहे, लक्षात घ्या, ज्यांनी 3-4 वर्षापासून एक्झाम देतात, 24चा हा अटेम्प्ट शेवटचा म्हणून अटेम्प्ट देतात, अशा विद्यार्थ्यांसाठी मी नाही सांगत. जे 25 साठी तयारी करतात, 24ची एक्झाम जस्ट एक अनुभव म्हणून देत आहेत. ठीक आहे, ओके. तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.